खरं तर या जामकरला मी थँक्यूच म्हटलं पाहिजे. एवढी सिक्युरिटी मला, एवढी सिक्युरिटी असताना तो विभावरीचा भाऊ कशाला येईल माझ्याकडे. देवी सिंग, एवढी भारी रात्र आहे, विभाच्या भावाचा विचार करत असतो. विभाचा विचार केला पाहिजेस. विभा कधी भेटतो तुला. हे टिंपे घाबरलो ना मी. एक ठेवून दिल ना. काय लावलं काय मला नव्हतं माहिती तुम्ही एवढं घाबरता म्हणून. हळू बोल जरा. घरातल्यानी कुणी ऐकलं ना तू एवढ्या रात्री माझ्या रूम मध्ये काय करतेस हा प्रश्न विचारल्यानंतर मी त्यांना काय सांगू. ओ घरवालों का डर लगता है या लाली पिली का. कालेच इथे पैशांबद्दल बोलायला काय गरज होती. हिम्मतराव देशमुखांना पैसे द्यायची. तुमचा सख्खा बाप आहे तो. हा माहिती आहे ना स्वभावाला कसं आहे. तरी आपले घ्या पैसे. पिंपल जो माणूस चोरी करणार आहे ना त्याच्याकडे रक्कम सांभाळायला दिली तर चोरी होण्याची शक्यता 99% कमी होते. आता मी आपणवर विश्वास ठेवलाय म्हणजे त्यांनाही थोडंसं समाधान असेल. काय आपण त्यांच्या घरात राहतोय, आपला मुलगा आपल्यावर विश्वास ठेवतोय म्हणून त्यांना जरा बरं वाटेल, माझ्यावर थोडासा विश्वास बसेल. डिंपल कधी कधी हे सगळं करावं लागतं. काय आपला धंदा या घरातल्या माणसांच्या जीवावर चाललाय त्यामुळे त्यांचे आत्मे कसे शांत होतील हे बघितलं पाहिजे. त्यांचे आत्मे माझ्या आत्म्याचं काय नाही. आतापर्यंत तुमच्या प्रत्येक धंद्यात मदत केली म्या. तुमच्या पडत्या काळात मदत केली म्या. तुम्हाला समजून घेतलं म्या. आणि आत्मा कोणाचा शांत करायचंय तर घरच्यांचा. माझ्या आत्म्याचं काय. मला का नाही दिले पैसे. तुला चिल्लर मध्ये खेळायचंय का नोटांच्या बंडल मध्ये खेळायचंय. नोटाच्या बंडलांमध्ये. हा मग हे जे त्या म्हाताऱ्याला पैसे दिलेत ना त्याच्या कैक पटीनं आपल्याकडे पैसे येणार आहेत. आपल्याकडे. त्यामुळे तू निर्धास्त राहा. इतके पैसे कमवताना डिंपल हिशोबाच्या बाहेर. आकडे मोड करायला गणित कमी पडतील, पैसा ठेवायला जागा कमी पडेल. जाम पैसा असेल आपल्याकडे आणि ह्या ज्या म्हाताऱ्याकडे पैसा ठेवला ना मी त्याचा विचार नको करूस तू. कारण त्याच्याकडे 1 रुपया सुद्धा मी ठेवणार नाही. कारण आतापर्यंत या देवी सिंगने कोणाकडेही 1 रुपया ठेवला नाही. आत्ता कसं बरोबर बोललात तुम्ही. तुम्ही ना 1 रुपयाचा हिशोब घ्या. पण काय माहिती का ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये मला गंडू नका. नाही तर तुम्हाला माहित आहे ना त्या कोण आहे ती. डिंपल को सिंपल नाही समजणे का. कळलं का. झालं निघा. निघते. गुड नाईट. आणि आता घाबरू नका, शांत झोपा. लाईट बंद करून जा. करणारच आहे. काय किरकिर आहे यार या सगळ्यांची. विभा आई अगं रडू नकोस. सांबर स्वतःला शांत हो. गोपाळ बाबा काय सांगतात माहितीये ना. जे व्हायचं ते होणारच. तू मी आपण कोणीच ते बदलू शकत नाही किंवा थांबवू शकत नाही. आपल्या हातात फक्त एवढं आहे की आपण त्याचं दुःख किती दिवस कवटाळून ठेवायचं. खरं आहे ग विभा तुझं. कितीही त्रास करून घेतला किती तरी ते नाही ग परत यायचे. तरी पण जे व्हायला नको होत तेच झालं बघ. अजून काही वाईट घडायला नको ग. पण आता काय वाईट व्हायचं राहिलंय विभा. मला गोपाळ बाबांची काळजी वाटतेय ग. तू बघितलंस ना दादा किती रागात निघून गेला. ते त्यांनी डोक्यात राग धरून ठेवलाय ग. त्याला आता कोणाचीही पर्वा नाहीये. त्यांनी गोपाळ बाबांना काही केलं तर. नाही नाही असं नाही व्हायला पाहिजे. तू मला सांग तिथं पोलीस आहेत ना सगळे. पोलीस आहेत ग तिथे. पण त्यांनी गोपाळ बाबाबद्दल मनात प्रचंड राग भरून ठेवलाय. तो काहीही करून त्यांच्यापर्यंत पोहोचेलच. आणि अशा परिस्थितीत मी इथे अशी बसून नाही राहू शकत. मी त्यांना एकदा भेटून येते. अगं वेडी आहेस का विभा. रात्र किती झालीये बघ.
बाहेर अंधार पडलाय, पाऊस पडतोय आणि अशा अंधारात एकटी नको ग जाऊस. वातावरण नाहीये चांगलं बाहेर, नको जाऊस विभा. आई प्लीज मला अडवू नकोस. त्यांनी आपल्यावरची संकट घालवायला काय काय मदत नाही केली आपल्याला, आणि आज त्यांचा जीव असा धोक्यात आहे तर आपण घरात कसं बसून राहू शकतो? प्लीज मला जाऊ दे. अगं विभा, आत्ता जाऊ नकोस. ऐक माझं, तुझ्या तिकडे जाण्यानं तो संग्राम जर भडकला आणि त्यानं तुला काही बरं वाईट केलं तर मला भीती वाटते ग विभा. तू नकोस मला एकटीला अशी सोडून जाऊस. तुझा एकटीचा मला आता आधार आहे ग. तुम्ही सगळे जर मला सोडून गेला तर मी काय करायचं? तू रडू नकोस, बस इथे तू शांत हो. बरं ठीक आहे, मी नाही जात. तू शांत हो बघू. अरे राऊत, ऐक की, मगाशी मोबाईलमध्ये एक व्हिडिओ बघितला. त्या मोबाईलमध्ये असंच एक बुंदू उभा होता. तो काय करायचा माहितीये का? छन्नी आणि हातोड्याने आहे ना भक्तांच्या पोटावरती घाव करायचा आणि म्हणायचं तुमच्या पोटातला आता आजार बरं होणार. झोपा ना. अरे काहीच नाही, मी बी आता काल परवा एक व्हिडिओ बघितला. त्यात बाबा काय करायचा माहितीये का? असा भक्तांच्या डोक्यावर हात ठेवायचा आणि असा हलायचा आणि म्हणायचा मी भूत पळावतोय. काय ल्या का? हे बघ, लाईट घालावली. बाबा आता झोपणार आणि इथं आपण जागायचं. कुठल्या देवानं सांगितलं आपल्या बी झोपाचं खोबरं करायला? हा चल, आपण पण जरा आता डोलका काढूया का? हा चल. आज काय पण झालं ना तरी तुला संपवणार.